श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, 1 नोव्हेंबरला बुधवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. तर या संकष्टी चतुर्थीला आपल्याला काही उपाय करायचे आहेत. आपल्या घरासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीच्या प्रगतीसाठी व घरात सुख समृद्धीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि मी तो अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. संस्कृत भाषेतील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा आहे. कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गौरीपुत्र गणेशाची पूजा देखील करायची असते. या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास देखील करत असतात. आता आपण पाहू की संकष्टी चतुर्थीचा अर्थ काय आहे आणि व्रताची पूजा कशा प्रकारे करतात ही माहिती आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थी ही बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. विघ्नहर्ता गणरायाकडे संकट दूर कर असा वर मागितला जाणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासह देशात गणरायाची ही चतुर्थी अत्यंत भक्तिभावात साजरी केली जात असते. अशाच संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी यातील फरक आणि संकष्ट चतुर्थीची पूजा पद्धत आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गौरीपुत्र गणेशाची पूजा करावी. या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास देखील करत असतात. हे व्रत करायचं आहे त्यांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे. मग स्नान वगैरे झाल्यानंतर आपण स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि मग आपण आपल्या देवघरामध्ये जर आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे जर चौरंग असेल किंवा पाट असेल तर आपण त्या पाटावर लाल कापड असा पसरून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती असेल तुमच्याकडे तर ती मूर्ती ठेवायची आहे आणि जर मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो ठेवला तरी काही हरकत नाही. आणि शक्यतो पूजा करता वेळेस आपले तोंड हे पूर्वेकडे असावे किंवा उत्तरेकडे असावे. प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे, म्हणजे 11 वेळा पाण्याने अभिषेक घालायचा आहे, पुन्हा 11 वेळा दुधाने अभिषेक घालायचा आहे, पुन्हा पाण्याने आपल्याला 11 वेळा अभिषेक घालायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ सफेद कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्यांना चंदन आणि केशरचा टिळा लावायचा आहे आणि मग दिवा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला फुलं ही व्हायची आहेत आणि मग आपल्याला 21 दुर्वांची जोडी ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. असे गणरायांची मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे. नंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला आपण मनापासून हात जोडून गणपती बाप्पांना जी काय आपल्या मनात इच्छा असेल ती बोलायची आहे आणि संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा आपण गणपती बाप्पांना उकडीच्या मोदकाचा प्रसाद ठेवायचा आहे. उकडीच्या मोदकाचा प्रसाद ठेवता वेळेस आपल्याला गणरायाला आवाहयामी असं म्हणत भोजनाचे आमंत्रण द्यायचे आहे. म्हणजे हे व्रत आपण दिवसभर ठेवायचे आहे. नंतर चंद्रोदयानंतर चंद्राला अर्ध अर्पण करून उपवास सोडायचा आहे. प्रकारे हे व्रत आपण करायचे आहेत. तर मित्रांनो, आता आपण पाहू की आपल्याला गणपती बाप्पांना एक विडा अर्पण करायचा आहे. तर तो कशा प्रकारे अर्पण करायचा आहे ती माहिती पाहणार आहोत. परंतु आपल्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत, ज्या आपल्या मुलांबाबत आहेत, पतीबाबत आहेत, पतीची प्रगती व्हावी, मुलांचं अभ्यासात लक्ष लागावं किंवा अजून काही मुलांबाबत मुलं सतत आजारी असतील किंवा सतत किरकिर करत असेल तर त्यांच्या देखील तुम्ही प्रार्थना करायची आहे. आपल्याला एक फक्त विड्याचं पान लागणार आहे. तर एक विड्याचं पान आपल्याला ताजं विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या विड्याच्या पानाला आपल्याला हळद, कुंकू आणि तूप असं मिक्स करायचं आहे आणि त्याचं आपल्याला विड्याच्या पानाच्या मधोमध स्वस्तिक काढायचं आहे. आणि स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसुराची डाळ लाल कलरची असते. पहा, मसुराची डाळ तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, लाल कलरची असते. तर मसुराची डाळ घ्यायची आहे थोडी प्रमाणात आणि ती त्या स्वस्तिकाच्या मधोमध आपल्याला ठेवायची आहे आणि तो असा विडा तयार करायचा आहे. म्हणजे आपण जसे पान वगैरे बनवतो, मसाला पान वगैरे असतो, तर तो पानाचा जसा विडा बनवतो त्याप्रमाणे आपल्याला तो विडा बनवायचा आहे आणि त्या विड्याला आपल्याला एक लवंग अशी मधोमध ठेवायची आहे, म्हणजे अडकवायची आहे.
मग हे असं केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हा विड्याचं पान म्हणजे जो विडा आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण स्वस्तिक काढलेला आहे, त्याच्यामध्ये आपण मसुराची डाळ ठेवलेली आहे, तर तो विडा असा बनवलेला आहे. तो विडा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि मनात जी काही तुमच्या इच्छा आहे, मुलांच्या बाबत असो, पतीच्या बाबत असो, आपल्या घरासाठी, आपल्या सुख समृद्धीसाठी जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना मनापासून आणि कळकळून विनंती करायची आहे. म्हणायचं आहे की माझा मुलगा हा परीक्षेमध्ये त्याला चांगले मार्क्स पडू दे किंवा तो अभ्यास करत नसेल तर त्याचा अभ्यासामध्ये मन लागू दे, सतत किरकिर करत असतो किंवा सतत आजारी असतो, अशा प्रकारे मुलांचे जे प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला सांगायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी, आपल्या सुख समृद्धीसाठी गणपती बाप्पांना आपल्याला हे मनापासून बोलायचं आहे. हा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. ते आपल्या भक्तांवर कोणतेही विघ्न येऊन देत नाही. त्यामुळे आपल्याला हा उपाय संकष्टी चतुर्थीलाच करायचा आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा जास्तीत जास्त लाभ होत असतो. फक्त कोणताही उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा असणे हे खूप गरजेचे आहे. मनात श्रद्धा असेल तर कोणत्याही उपायाचा आपल्याला लाभ हा जास्तीत जास्त प्रमाणात होत असतो. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. धन्यवाद.